अटॅकची भीती आहे, धडधड होत आहे, ECG काढून दमलात, असे बरेचसे क्लायंट म्हणजे दररोज एक 10 पैकी 6 ते 7 क्लायंट हे आपल्या क्लिनिकला असतात. परवा दिवशी पुण्यातलीच एक व्यक्ती आहे, खूप म्हणजे नाव आहे समाजामध्ये त्यांचं आणि पॉलिटिकल याच्यामध्ये त्यांचं बॅकग्राऊंड आहे. तर अशा घरातला एक मुलगा की तो कुठेतरी त्याच्या आजोबांचं हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं आणि त्याचा खूप जीव होता त्यांच्यावर. पण त्याला कुठेतरी खूप वाईट वाटलं किंवा त्याच्यानंतर त्याने ते विषय सोडून दिला. पण कळत नकळत मग त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला असं जर झालं तर हा विचार पूर्ण त्याच्या अंगावर शहारे आणले आणि त्यावेळेस नेमकं तिथून त्याला ती भीती सुरू झाली. तेव्हापासून ती एवढी भीती वाढली की तो अजूनही म्हणजे जेव्हा जेव्हा जिथे जाईल आजूबाजूला दवाखाना आहे का, हॉस्पिटल आहे का, तरच त्या ठिकाणी तो जात होता. जर कुठे त्याला जर गावाला जायचं आहे तर रस्त्यामध्ये कुठे हॉस्पिटल आहेत, जर हॉस्पिटल नसतील तर तो त्या दिशेला जातही नव्हता. म्हणजे किती महत्त्वाचं काम असू देत किंवा फ्लाईटने त्याला कुठे जायचं आहे तर तिथे तो जाऊ शकत नव्हता. मला जर फ्लाईटमध्ये अटॅक आला तर मला कोण वाचवणार. तर ही जी काही भीती आहे, हे जे काही क्रेविंग आहे, हे त्याच्यामध्ये इतकं वाढलं की तो घरामधून बाहेर निघणं आता कमी झाला होता पूर्णपणे. म्हणजे आई वडील सगळ्यांनी समजून सांगितलं, डॉक्टरांनी समजून सांगितलं आणि तरीही तो आठवड्यातून एकदा कसा तरी आईवडिलांना घेऊन दवाखान्यात जायचा, ECG करायचा. डॉक्टरांनी सगळ्या पद्धतीने समजून सांगितलं, सगळ्या चेकिंग झाल्या, ECG, 2D इको जे काही चेकअप करावं लागतं त्या सगळ्या चेकअप त्याच्या झाल्या. तर त्याला असं वाटलं की नाही की हे कुठेतरी चुकीचं दाखवतं ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या मशिनरी असतील. तर तो मुंबईला मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये म्हटलं नाही मला तिथे जाऊन चेकअप करायचं आहे. तिथे सुद्धा जाऊन चेकअप केलं तरी सगळा नॉर्मल. म्हणजे त्या मुलाचं वय साधारण तुम्हाला सांगतो एक 23-24 वय होतं आहे त्या मुलाचं. जी काही भीती आहे त्या भीतीमुळे मित्रांसोबत कुठे जर जायचं असेल तर तो जाऊ शकत नव्हता, घरातून बाहेर पडत नव्हता. सतत ते औषधं गोळ्या आणि कुठेतरी त्यांनी रील्स पाहिली होती की जर अटॅक आला किंवा जर तसं काय घडलं तर आपण लसूण खायचा आणि लसूण खाल्ल्यानंतर तो अटॅक. म्हणजे बऱ्याचदा असे 2-3 क्लायंट आहेत की दिवसभर लसूण आपल्याबरोबर ठेवतात. थोडं जरी काय वाटलं की लसूण खायचं, थोडं जरी काय वाटलं तरी लसूण खायचं. म्हणजे त्यांनी सगळं इतका रिसर्च केलेला आहे की जे डॉक्टरांना शब्द माहिती नाही, डॉक्टरांना काही टॅबलेटची नावं माहिती नाहीत, एवढा डीप रिसर्च त्यांनी केला होता त्याच्यामध्ये. बऱ्याचदा असे जे काही क्लायंट येतात याच्यातून यांना बाहेर येण्यासाठी ह्यांनी सगळं केलं, जप पूजा अर्चना प्रार्थना गंडे दोरे सगळं करून झालं तरीही त्याला त्याच्यातून बाहेर नाही. शेवटी त्यांनी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी सगळं झालं. आता त्याच्या आईला सुद्धा आता हे समजत नव्हतं की याला बाहेर कसं काढायचं. पण कळत नकळत आपण जे म्हणतो की जे आपण मनामध्ये आणतो किंवा जे विचार येतात किंवा जे पाहण्याचा प्रयत्न करतो तशाच गोष्टी आपल्या समोर येतात. आता त्यांनी जे पाहिलं, त्या मुलांनी जे पाहिलं तर तो फक्त हार्ट अटॅकचे व्हिडिओ किंवा रील्स स्क्रोल करणं किंवा कळत नकळत काही काही लक्षणं असतात आणि जी लक्षणं कळत नकळत तो स्वतः ती लक्षणं फील करत होता की मला पाठीमधून कळ येते, मला त्रास होतो आहे, मला छातीमधून कळ जाते. हे कंटिन्यू होतो इतका तो त्याच्यामध्ये त्या विचारांमधून तो बाहेरच पडू शकत नव्हता. शेवटी आईने कळत नकळत एक माझा पॉडकास्ट पाहिल्यानंतर तिने सांगितलं हेच डॉक्टर तुला बाहेर काढू शकतात, तू तिथे कॉन्टॅक्ट कर. मग त्यांनी सुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो आईला घेऊन आला, काउन्सिलिंगला आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट रडायला लागला. आणि इतका हुशार मुलगा की तो म्हणजे करोडोच्या डील करतो आता सध्या म्हणजे रिअल इस्टेटमध्ये. तर त्याला घरातून बाहेर पडणं म्हणजे सगळे मित्रांनी वगैरे सगळं समजून सांगितलं पण तो काय बाहेर पडू शकत नव्हता. तर त्यांनी 3 वेळा म्हटला सर मी तुमचा 3 वेळा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमचं प्रत्येक वाक्य माझं पाठ आहे, तुम्ही कोणतंही वाक्य सांगा, कुठे काय बोलला ते मी सांगू शकतो आणि मला फक्त तुम्हीच बाहेर पडू शकता हे मला आईने सांगितलं आहे आणि मलाही कुठेतरी त्याची जाणीव झाली की तुम्हीच बाहेर पडू शकता. त्यानंतर काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला
आपण जी काही प्रोसेस दिली होती, काही ॲफर्मेशन लिहायला दिल्या होत्या, त्यानंतर सबकॉन्शियस प्रोग्रामिंगसाठी काही ऑडिओ दिल्या होत्या, त्या ऑडिओ तिने रोज अगदी व्यवस्थित फॉलो केल्या आणि आता तो काही महिन्यांमध्येच आता तो रिअल इस्टेटमध्ये खूप चांगली ग्रोथ करतो आहे. त्याचं आयुष्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह बदल होत आहेत ते बदल हे लोकांना दिसत आहेत, घरातल्यांना दिसत आहेत आणि तो आत्ताच म्हणजे दिवाळीमध्ये मला पेढे घेऊन आला होता की सर हे फक्त तुमच्यामुळे शक्य आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यासाठी तो प्रयत्नही करतो आहे. बऱ्याच लोकांना सांगतो आहे. तर तो म्हटलं सर हे कुणी सांगू शकत नाही की जेव्हा आपल्याला होतं आहे ना तर लोक वेड्यात काढतात. म्हणजे मलासुद्धा असं वाटायचं कुणाला सांगू, कोण मला समजून घेणार आहे. पण याच्यासाठी हे काउन्सलिंग हे सगळ्यात बेस्ट आहे की तिथे तुम्ही काउन्सिलिंग करून आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करून याच्यातून पूर्णपणे कायम हा जर काही त्रास तुम्हाला होत असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना होत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनला जे काही नंबर दिले तिथे अपॉइंटमेंट घ्या. धन्यवाद. लिफ्ट ऑफ.